नमस्ते, मी कोमल. मैत्रिणीनो, आज मी तुम्हाला भिडाची भांडी कशी वापरायची ते सांगते आहे. नवीन आणलेली भांडी, त्याचा वापर कसा करायचा सुरुवातीला ते मी तुम्हाला सांगते आहे. त्या अगोदर मला तुमच्याशी काही बोलायचं आहे की आजपर्यंत तुम्ही ज्या पण रेसिपी बनवल्यात त्याच्याबद्दल छान छान अशा कमेंट दिलेल्या आहात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही जी भिडाची भांडी आहेत, ही भांडी मला माझ्या आईने दिलेली आहेत आणि आता मी 22 वर्ष ही वापरते आहे. पण ही भांडी घेताना आईने मला स्वतः सर्व काही स्वच्छ करून दिलेली आहे. त्याचं कोटिंग कसं घालवलं आहे वगैरे ते पूर्वी लोक शेणामध्ये टाकून ठेवायचे किंवा शेण लावून 2-3 दिवस ही भिडाची भांडी अशीच ठेवायची, कारण की त्या भिडाच्या भांड्यांवरती एक प्रकारचं कोटिंग असतो. बऱ्याच प्रकारचे धातू वापरून त्याच्यापासून ते तयार केलेले असतात. त्याच्यामुळे त्याचं कोटिंग हे लगेचच निघत नाही, साबण लावून वगैरे असं काही निघत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला पूर्वी लोक ते शेण लावून ठेवायचे. त्याच्यानंतर ओलं नारळ त्याच्यावरती भाजायचे. ते मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने. आता ही भांडी मला सर्व तयार करून दिलेली आहे, परंतु तरीसुद्धा तुम्हाला दाखवते. मी आता हे अर्धी वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे, खाऊन खिसून घेतलेलं आहे. ते पूर्ण असे तव्याला लावायचे. गॅस चालू आहे आणि तवाही गरम झालेला आहे. अशा पद्धतीने सगळीकडे फिरवून छान त्याचं असं कोटिंग काढून टाकायचे. आणि हे जे खोबरं आहे टाकलेलं, ओलं खोबरं, ओलं नारळ, ते त्याच्यामध्ये पूर्णपणे जाळून काढायचे. त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते आणि हे संपूर्ण असं फिरवून फिरवून त्याचं सर्व कोटिंग त्याला त्या खोबऱ्याच्या रसामध्ये निघून जातो. अशा पद्धतीने त्याच्यावरती हे खोबरं, आता हे संपूर्ण ह्या खोबऱ्यातला पाणी आटेपर्यंत त्याला व्यवस्थित असं छान जाळून घ्यायचं त्या खोबऱ्याला त्याच्यावरती. आता ह्या काळामध्ये आपल्याला कुठेही शेण वगैरे असं काही झटकन हवं असेल तर सापडत नसल्यामुळे हा एक दुसरा उपाय. पूर्वी शेण लावल्यानंतरच स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती असं खोबरं जाळायचे आणि ही क्रिया 2-3 दिवस कंटिन्यू करायची. अर्धा नारळ घेतलेला आहे मी खिसून आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे आता आपण छान असं त्याच्यावरती करपवून घेऊ. आता हे खोबऱ्यातलं पाणी आपलं सुकत आलेलं आहे. हे खोबरं आता आपण छान असं त्याच्यावरती जाळून घेऊया. त्यात टाकलेलं पाणी जवळजवळ 10 मिनिटं आपण सुकवून घेतलंय. जाळल्यानंतर त्या खोबऱ्यामधून जे तेल सुटतो, त्या तेलाने त्याचं कोटिंग आहे ते क्लीन होतं पूर्ण. ही भिडाची भांडी आहेत ना, ही जाड असतात, त्याच्यामुळे ही गरम व्हायला फार वेळ लागतो. ती चुलीवरच छान अशी गरम होतात, चारी बाजूने विस्तू मिळते. त्याच्यामुळे चुलीवरती ते छान असे गरम होतात आणि कंटिन्यू गरम राहतात. आपल्याकडे त्याचा गॅसचा वापर त्याला जास्त होतो, म्हणजे गॅस जास्त लागतो त्याच्यासाठी, म्हणून गॅसवरती कोणी सहसा भिडाची भांडी वापरत नाही. खेडेगावामध्ये हीच भांडी जास्त प्रमाणात वापरली जातात. ही गावच्या ठिकाणीच जास्त प्रमाणात मिळतात. शहरामध्ये कुठेतरी फेरीवाले घेऊन फिरत असतात डोक्यावरती, तिथेच मिळतात. त्यांची काही स्टोअर असे नसतात सेपरेट, किंवा लोखंडी भांडी जिथे मिळतात कदाचित तिथे मिळण्याचे चान्सेस असतात.
नाहीतर सहसा हे खेडेगावांमध्ये जास्त प्रमाणात मिळतात. बॉम्बेला वगैरे जे आठवड्यातून एकदा मार्केट भरतात, त्या मार्केटमध्ये कुठेतरी एका ठिकाणी बसलेले असतात तवेवाले. तसेच हे भिडाचे तवे वगैरे घेऊन बसलेले असतात. एखादी व्यक्ती घेऊन बसलेली असते. मी अजूनपर्यंत याचे स्टोअर कुठे पाहिलेले नाही आहेत. आता हे खोबरं पूर्ण जळेपर्यंत आपण ते जाळून घेऊया थोडं. त्याच्यावरती तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल. आता मी तुम्हाला जसं ओलं खोबरं दाखवलंय त्याच्यावरती जाळताना, तसं तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता. आणि ही क्रिया तुम्ही 3 ते 4 दिवस कंटिन्यू करायची. त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थित आधीचं जे लोखंडी कोटिंग असतं ते सर्व निघून जातो. आणि नंतर आपलं नेहमीप्रमाणे वापरायचे. सुरुवातीला तुम्हाला असं काळा असा तवा मिळणार नाही आहे, लालसरच दिसणार. लोखंडाचं जंग असं लागल्यासारखंच दिसेल, लोखंडी जंग लागल्यासारखंच दिसणार. ते कंटिन्यू वापरत राहिलात की असे काळेभोर होतील, नाहीतर मग असे जंग निघत राहील. त्याला पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. अशा प्रकारे. आणि कमी वापर केला तर असे लालसर दिसतात आणि मग ते जंग निघतो त्याचा. म्हणून भिडाची भांडी जर घेतली तर ही कंटिन्यू वापरत राहा. त्याच्यावरती भाजी किंवा म्हणजे पालेभाज्या आणि असं काहीतरी सुकी मच्छी किंवा काही तुम्ही जे योग्य वाटेल ते, पण अशा भाज्या वगैरे बनवायच्या. पण त्याच्यावरती जास्त वेळ ठेवायच्या नाही, कारण की त्याचं जंग लागतो आणि ती भाजी काळी पडते किंवा अशी लालसर दिसते. म्हणून जास्त वेळ ठेवायची नाही. बनवून झाली का लगेचच बाहेर काढायची. पण तुम्ही नेहमीच्या वापरात ठेवलं तर ते चांगले टिकणार, नाहीतर जंग लागून खराब होणार. आता हे आपलं खोबरं आहे ते जळायला लागलंय. हे पहा, करपायला लागलंय ह्याच्यावरती. अशा प्रकारे जाळून जाळून त्याचं संपूर्ण कोटिंग काढून टाकायचं. आता हे संपूर्ण तवे मला तयार करून दिलेले असल्यामुळे तुम्हाला ते कोटिंग दाखवायला मिळत नाहीये. आता एवढं जरी जाळून झालं ना तर हे थंड करून घेऊया. तवा आपला छान थंड झालेला आहे. आता आपण हे खोबरं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आपण आता हे तवा घासून घेऊया. हे जे खोबरं आपण भाजलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून ते खोबरं आपण असं तव्यावरती पूर्ण फिरवून घ्यायचं. असं छान त्याला चोळून चोळून घासून काढायचं. जेव्हा त्याला कोटिंग असतो त्यावेळेस मात्र हे खोबरं आहे ते पूर्णपणे काळं पडतं. बघा, तरी पण त्याचा कलर चेंज झालेला आहे. आणि हे सर्व खोबरं असं आपण मागच्या साईडने सुद्धा व्यवस्थित फिरवून फिरवून घासून काढायचं. आपण जे काढून ठेवलेलं आहे प्लेटमध्ये ते सुद्धा असं घासून घासून काढून घ्यायचं. त्याचं संपूर्ण कोटिंग निघून जातं. अशा पद्धतीने अशी ही क्रिया 3-4 दिवस करायची आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं. सर्व कोटिंग निघून जातं आणि पूर्ण असा काळाभोर होतो. अशा पद्धतीने याला जर कोटिंग जास्त असेल तर आपल्याकडे जे जाळलेलं खोबरं आहे ते सतत त्याच्यावर फिरवून फिरवून त्याला चांगलं असं घासून काढायचं. आणि पुन्हा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं. अशा प्रकारे आपण तवा घासून एकदम स्वच्छ केलेला आहे. आणि अशाच पद्धतीने घासून
3 ते 4 दिवस कंटिन्यू त्याच्यावरती खोबरं जाळायचं नवीन भांडी असताना, आणि बरोबर त्याच्या चारी बाजूने आतून बाहेरून सगळीकडून ते खोबरं घासून घासून त्याचं कोटिंग काढून टाकायचं. घासून झाल्यानंतर भांडी अशी कधीच ठेवायची नाही, ती नेहमी अशी उलटी करून ठेवायची. अशा पद्धतीने अशी कुठेतरी आधार घेऊन असं उपडी घालून ठेवायची, जेणेकरून त्याच्यातलं सर्व पाणी निघून गेलं पाहिजे, आतला आणि बाहेरचा. जर पाणी त्याच्यामध्ये राहिलं तर संपूर्ण भांड्याला जंग पकडणार आणि मग पुन्हा ती भांडी घासावी लागणार. पण नवीन असताना मात्र, आता मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की नवीन असताना त्याच्यावरती 3 ते 4 वेळा खोबरं जाळून काढा, तर त्याचं कोटिंग छान निघेल. आणि नंतर मग आपण जशी रेग्युलर भांडी घासतो त्याच पद्धतीने घासून काढायची. ही भांडी सतत वापरात ठेवलीत तर मात्र ती चांगली टिकतील. अशी काळीभोर दिसतात. हा तवा मी जास्त वापरत नाही, त्याच्यामुळे ह्याचा कलर थोडा वेगळा दिसतो, आणि हा दररोज वापरतो त्याच्यामुळे हा एकदम काळा काळा दिसून येतो. ह्याच्यामध्ये आपण पालेभाज्या किंवा भाकरी, पूर्वी भाकरी झाली की लगेचच त्याच्यामध्ये पालेभाजी बनवली जात असे, पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याच्यावरती नेहमी एखादी पालेभाजी बनवा आणि सततच्या वापरामध्ये ठेवा. जेवढं त्याच्यावरती तेलकट पदार्थ तयार कराल, जसं की आपण कांदा भाजतो कोणत्याही रेसिपीसाठी किंवा खोबरं भाजतो, तर ते ह्याच्यामध्ये भाजलं तर ह्या वस्तू चांगल्या टिकून राहतील आणि चांगल्या व्यवस्थित राहतील. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओज खाली लाईक करा, आणि आणखीन काही प्रश्न असतील मैत्रिणींचे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.